नमस्कार मित्रांनो, नर्सिंग कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण मेंटल हेल्थ नर्सिंगमधील टॉपिक ECT म्हणजेच इलेक्ट्रोकन्व्हर्सिव्ह थेरपी पाहणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूया ECT. या ठिकाणी आपण ECTची व्याख्या पाहूयात. हा प्रश्न बऱ्याचदा एक्झाम्समध्ये मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये सहसा विचारला जातो. त्यामध्ये लॉंग क्वेश्चन आणि शॉर्ट क्वेश्चन दोन्हीमध्ये हा पाहावयास मिळतो. त्यासाठी आपण पाहणार आहोत. ECTला इलेक्ट्रोकन्व्हर्सिव्ह थेरपी असे म्हणतात. ही एक मानसिक उपचाराची पद्धत असून यामध्ये विद्युत किंवा विजेच्या साहाय्याने आजाराचे व्यवस्थापन केले जाते. यालाच ECT म्हणजेच इलेक्ट्रोकन्व्हर्सिव्ह थेरपी असे म्हणतात. तर या ECTचा शोध कोणी लावला ते बघूया. इटालियन सायकॅट्रिस्ट सेर्लिटी आणि लुसिओ बिनी यांनी 80 वर्षापूर्वी म्हणजेच 1938मध्ये हे इयर लक्षात ठेवायचे आणि ही नावेही लक्षात ठेवायची. बऱ्याचदा एक्झाम्समध्ये यावर फिल इन द ब्लँक्स आलेले आहेत किंवा चूक किंवा बरोबरही म्हणजेच ट्रू किंवा फॉल्सही येऊ शकतात. त्यामुळे ECTचा शोध कोणत्या सायकॅट्रिस्टने लावला तर सेर्लिटी आणि लुसिओ बिनी या दोन सायकॅट्रिस्टनी लावलेला असून तो 80 वर्षापूर्वी 1938मध्ये लावण्यात आलेला आहे. हे देखील लक्षात या ठिकाणी ठेवायचे आहे. ECTला शॉक थेरपी असेही म्हणतात. म्हणजेच ECTला दुसरं पर्यायी नाव आहे शॉक थेरपी हे देखील असू शकतं. त्या घेऊनही ते लक्षात ठेवायला हवं. ECTला शॉक थेरपी असेही म्हणतात. कारण काय त्याला शॉक थेरपी म्हणण्याचं की यामध्ये विजेच्या साहाय्याने उपचार केले जातात, म्हणूनच त्याला शॉक थेरपी असेही म्हणतात. व्याख्येमध्ये देखील विद्युत किंवा विजेच्या साहाय्याचा उल्लेख झालेला आहे. त्यावरूनही लक्षात येते की या ठिकाणी शॉक थेरपी दिली जाते. परंतु या ठिकाणी ECTचा ॲक्च्युअल मेकॅनिझम हे कुणालाही माहीत नाही आहे. फक्त ही पद्धत खूप फेमस आहे मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये, त्यामुळे हिचा वापर आपण करतो. एवढंच या ठिकाणी आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया. बऱ्याच मानसिक आजारावर ECT उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणजेच मानसिक आजार जे वेगवेगळे असतात त्यामध्ये ECTचा वापर केला तर पेशंटमध्ये सुधारणा दिसून आल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे ही पद्धत फार फेमस आहे आणि ती सर्रास वापरली जाते. परंतु त्याचं मेकॅनिझम हे कोणालाही माहीत नाही आहे. म्हणजे ते ॲक्च्युअल वर्क कशी करते कोणालाही माहीत नाही. ठीक आहे. या ठिकाणी हा एक पॉईंट देखील मी ॲड केलेला आहे जो की टीमचा आहे की ECTमध्ये कोणकोणत्या टीम असतात. तर ECT ॲडमिनिस्ट्रेशन, ECT ट्रेन्ड स्टाफ नर्स म्हणजेच मेंटल हेल्थ नर्स केलेली स्टाफ नर्स त्या ठिकाणी सोबत असते डॉक्टर्सच्या, ॲनेस्थेशिया देणारे डॉक्टर, सायकॅट्रिक डॉक्टर आणि अटेंडंट हे अशा प्रकारची टीम ECT देत असताना त्या ठिकाणी प्रेझेंट असते. तर हे पाहिलं आपण ECTची व्याख्या आणि त्या ठिकाणी असणारे टीम आणि 1-2 पॉईंट त्यांचा शोध कोणी लावला वगैरे आणि शॉक थेरपी वगैरे. ठीक आहे. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दुसरा प्रश्न विचारला जातो की ECTचे वेगवेगळे प्रकार कोणते ते आपण पाहूया. त्या ठिकाणी ECTचे 2 मुख्य प्रकार पडतात. डायरेक्ट ECT आणि मॉडिफाईड ECT. ओके. डायरेक्ट ECT हा रुग्णास कुठल्याही प्रकारचा ॲनेस्थेशिया न देता सर्वच ECT दिला जातो. त्यास डायरेक्ट ECT असे म्हणतात. मॉडिफाईड ECT बघूया. मॉडिफाईड ECT हा रुग्णास ॲनेस्थेशिया डॉक्टरकडून ॲनेस्थेशिया दिल्यानंतर ECT दिला जातो. त्यास मॉडिफाईड ECT असे म्हणतात. म्हणजे डायरेक्टमध्ये विदाऊट ॲनेस्थेशिया जो ECT दिला जातो त्याला डायरेक्ट ECT म्हणतात आणि मॉडिफाईडमध्ये ॲनेस्थेशिया देणारे डॉक्टर्स हे प्रेझेंट असतात आणि त्यांच्याकडून ECT आधी ॲनेस्थेशिया दिला जातो नंतर ECT दिला जातो. या प्रकाराला मॉडिफाईड ECT असे म्हणतात. यामध्ये परत 2 सबप्रकार पडतात ECTचे मॉडिफाईडमध्ये, ते बघूयात. बायोलॅटरल आणि युनिलॅटरल. बायोलॅटरल म्हणजे काय तर बायोलॅटरलमध्ये रुग्णाच्या मेंदूच्या दोन्ही टेम्पोरल रिजन्सवर इलेक्ट्रोड्स लावून ECT दिला जातो. म्हणजेच इलेक्ट्रोड्स जे असतात ते दोन्ही बाजूस लावून म्हणजे बाय टेम्पोरल रिजनवर लावण्यात येतात. त्यामुळे याला बायोलॅटरल ECT असे म्हणतात. युनिलॅटरल ECT काय तर रुग्णाच्या मेंदूच्या एकाच टेम्पोरल रिजनवर इलेक्ट्रोड्स लावून ECT दिला जातो. याला युनिलॅटरल ECT असे म्हणतात. हे दोन्ही प्रकार मॉडिफाईड ECTचे आहेत हे लक्षात ठेवायला हवं. बायोलॅटरल किंवा युनिलॅटरल ECT देताना ॲनेस्थेशिया देऊन किंवा न देताही ECT देतात. डॉक्टर पेशंटच्या कंडिशनवरून कोणत्या प्रकारचा ECT द्यायचा आहे हे ठरविले जाते. ओके. ECT देताना सायकॅट्रिक डॉक्टर, ॲनेस्थेशिया देणारे डॉक्टर, ECT ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच मशीन हँडल करणारे ॲडमिन आणि ट्रेनड सायकॅट्रिक स्टाफ नर्स आणि अटेंडंट या इत्यादी जणांची टीम असते. ओके. तर हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे. ECTचे प्रकार, त्या ठिकाणी असणारी प्रेझेंट टीम की ECT कोणत्या रुग्णांना देतात व कोणत्या रुग्णांना देत नाहीत. ओके. ECT कोणत्या रुग्णांना देतात हे आधी आपण पाहूया. तर मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये विविध मेंटल आजार असणाऱ्या रुग्णांना ECT दिला जातो. त्यामध्ये फर्स्ट आहे डिप्रेशनमध्ये असणारे रुग्ण म्हणजेच आत्महत्या करणारे, गुंगीत असणारे, इंडोजिनियस डिप्रेशन, रिॲक्टिव्ह डिप्रेशन या वेगवेगळ्या पेशंटच्या सर्व प्रकारच्या रुग्णांना ECT दिला जातो. बरेच सर्वांना ECT दिला जातो. रुग्ण जे इतर उपचार पद्धतींना दाद देत नाहीत त्यांना ECT विशेष करून दिला जातो आणि ही पद्धत यशस्वी ठरल्याचे दिसून येते. ओके. मेनियाचे पेशंट, मेनियामध्येही रुग्णांना ECT दिला जातो. न्यूरोस्वरूपाचा झटका मेनियात येत असतो. इलिजिनियस मेनिया, क्रोनिक मेनिया यामध्ये ECT दिल्याचे पाहावयास मिळते. ओके. थर्ड वन आहे विध्वंसक घातकी वर्तनाच्या रुग्णांना ECT दिला जातो. पर्सनॅलिटी डिसऑर्डर्समध्येही ECT देतात. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना ECT हमखास द्यावयाचे बघण्यास मिळते. भडकणारे रुग्ण, आत्महत्येचे
आत्महत्येचे प्रयत्न करणारे रुग्ण, गुंगीत असणारे रुग्ण, घातकी वर्तनाचे रुग्ण, स्किझोफ्रेनियाचे सर्व प्रकार यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत, ज्यांना आपण ECT देतो. उदाहरणार्थ मद्यप रुग्ण, व्यसनाधीन रुग्ण, सायकोसिस रुग्ण, डिमेन्शियाचे रुग्ण मध्ये ECT द्यावयास मिळतो. बायपोलर कंडिशन्समध्येही ECT दिल्याचे पाहावयास मिळते. बायपोलर हँडल होत नसल्यास हमखास ECT दिलेला आपण पाहावयास मिळतो. ओके, हे आपण पाहिलं ECT कोणत्या रुग्णांना दिला जातो. आता आपण पाहूया ECT कोणत्या रुग्णांना दिला जात नाही. कोणत्या रुग्णांना दिला जात नाही म्हणजेच काउंटर इंडिकेशन्स पाहूया त्याचे कोणते आहेत. तर अतिवयोवृद्ध रुग्णांना ECT देत नाही. गर्भवती स्त्रियांना पहिले 3 महिने ECT टाळला जातो. इंट्राक्रॅनियल प्रेशर हाय जर असेल त्या रुग्णाचे तर ECT दिला जात नाही. ब्रेन ट्यूमर असणाऱ्या रुग्णांना ECT देत नाही. ब्रेन हेमरेज म्हणजे रक्तस्राव होत असेल तर त्या रुग्णांना ECT देत नाही. MIच्या पेशंट म्हणजेच मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन अटॅक्समध्ये ECT दिला जात नाही. हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुसांचे आजार, इतर विजरल इंद्रियांचे काही आजार असतील तर ECT देत नाहीत. तसेच हायपरटेन्शन्समध्ये ही ECT न दिल्याचे पाहावयास मिळते. अस्थिरोग म्हणजेच ऑस्टिओमायलायसिस, फ्रॅक्चर्स इत्यादीमध्ये ECT न देण्याचे डॉक्टर सांगतात. ECTचे विपरीत परिणाम. ECTचे साईड इफेक्ट तसे भरपूर आहेत. या ठिकाणी काही विपरीत परिणाम पाहूया. पहिला आहे मेमरी लॉस, दुसरा आहे जजमेंट लॉस, तिसरा आहे नो फोकस, चौथा आहे नो अटेन्शन, पाचवा आहे कन्फ्युजिंग स्टेट, सहावा आहे ॲबनॉर्मल बिहेवियर, सातवा आहे अनेबल टू डू एनी वर्क, आठवा आहे कार्डियाक अरेस्ट, नववा आहे बोन डिसलोकेशन, 10वा आहे जेवणाचा त्रास होणे, जीभ चेंगरणे, 11वा आहे स्ट्रोक आणि 12वा आहे अपनिया. ओके, हे सर्व ECTचे साईड इफेक्ट आपणास दिसून येतात. अजूनही काही साईड इफेक्ट दिसून येतात. त्यामध्ये आहे अंग दुखणे, डोके दुखणे, गुंगे येणे, पदार्थ चावताना वेदना होणे, काही वेळा जीभ चावली जाणे, ओठ चावला जाणे, नंतर जेवणास त्रास होणे, जोरदार झटके आले किंवा व्यवस्थित धरलेले नसेल रुग्णांना ECT देताना तर फ्रॅक्चर डिसलोकेशन झाल्याचे देखील पाहावयास. ECTमध्ये परिचारिकेची भूमिका काय असते म्हणजेच रोल ऑफ नर्स इन ECT. इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी ही एक मानसिक उपचाराची पद्धत असून त्यामध्ये विविध मानसिक आजाराचे व्यवस्थापन केले जाते. अर्थातच या व्यवस्थापनात नर्सचा रोल अतिशय महत्त्वाचा ठरतो. नर्सने सायकॅट्रिक कोर्सची विशेष ट्रेनिंग केलेली असावी, तसेच तिला सायकॅट्रिक पेशंट हँडल करण्याचा अनुभवही असावा. ECTमध्ये नर्सचा रोल 3 भागात विभागलेला आहे की ECT पूर्व काय व्यवस्थापन केले जाते, ECT चालू असताना काय व्यवस्थापन केले जाते आणि ECT नंतर म्हणजे पोस्ट केअरमध्ये रोल ऑफ नर्स काय आहे. तर फर्स्ट पाहूया ECT पूर्वी रोल काय असतो. संपूर्ण रूम स्वच्छ करणे, तसेच ECT बंद करणे. ECT म्हणजे मशीन जी आहे ती बंद स्थितीत त्या ठिकाणी पोहोचवणे, व्यवस्थित असल्याची खात्री करणे, ECT रूममध्ये नेणे, तयारी पूर्ण झाल्याची खात्री करून घेणे, ECT बद्दल पूर्ण माहिती रुग्णांना देणे, त्यांना समजावून सांगणे, तसेच कन्सेंट रिटर्न फॉर्ममध्ये म्हणजेच लेखी सहमती रुग्ण आणि रुग्ण नातेवाईकांकडून घेणे. 6 ते 8 तास आधी त्यांना NBM ठेवणे हे देखील नर्सचं काम आहे. तसेच पॅराअल्डिहाइडचे इंजेक्शन, ॲनेस्थेटिक ड्रग्ज, सॅनिटायझर, युनियन्स, ग्लव्ज, सोडा बायकार्बचे इंजेक्शन हे सर्व त्या ठिकाणी असल्याची खात्री करायला हवी. तसेच टेम्पोररी रिव्हिजन्स जे असतात पेशंटचे ते नीट क्लीन त्या नर्सने करावे. पॅराअल्डिहाइड 8 ते 10 ml झटके येत असेल तर त्यावेळेस ते इंजेक्शन रेडी ठेवायला हवे. ECT पूर्वी रुग्णास सैल कपडे घालावे, तसेच अंगावरील दागदागिने, लॉकेट इत्यादी काही अंगठी वगैरे असेल तर ते काढून घ्यावे. कृत्रिम दात असतील तर ते देखील काढायला हवे. ECT देताना जीभ कटणार नाही यासाठी माउथ गार्ड म्हणजेच मुखगॅग याचा वापर केला जातो. तो त्या ठिकाणी प्रेझेंट असावा आणि रुग्णाला देण्यात यावा, म्हणजेच त्याच्या तोंडामध्ये तो माउथ गार्ड बसवण्यात यावा ECT पूर्व. तसेच इतर साहित्यांची तयारी देखील ठेवावी लागते. तसेच केस रुग्णाचे धुवून घ्यावेत. त्या ऑइलमुळे इलेक्ट्रोलाइट्स खराब होण्याची भीती असते, त्यामुळे रुग्णाचे केस धुण्याची देखील यामध्ये कंडिशन आहे. ECT देण्याआधी त्याचे व्हायटल सायन्स म्हणजे टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन आणि BP हे नोट करून घ्यावेत आणि लिहून ठेवावेत त्याच्या केस पेपरवर. पेशंटला कम्फर्टेबल पोझिशन देण्यात यावी आणि सर्व माहिती ही देण्यात यावी. तर आता आपण सेकंड पॉईंट पाहूया. ECT देत असताना परिचारिकेची काय भूमिका असते. परिचारिकेने रुग्णाच्या मागील बाजूस थांबायला हवे, रुग्णाचे हातपाय बांधल्याची खात्री करावी आणि त्यासाठी अटेंडंट सोबत असतात त्यांची मदत घ्यावी. तसेच अटेंडंटला त्या रुग्णास पकडावयास सांगावे. जीभ चावली जाऊ नये म्हणून सुरुवात होत असतानाच माउथ गॅग बसवल्याची खात्री करावी आणि ते डॉक्टरांना तसे कळवावे. काही ECT सरळच दिले जातात तर काही ECT हे ॲनेस्थेशिया देऊन दिले जातात. म्हणजेच या ठिकाणी रेग्युलर ECT आणि मॉडिफाईड ECT दिला जातो. हे डॉक्टर ठरवतात कुठल्या प्रकारचा ECT द्यावयाचा आहे. काही वेळेस एकाच टेम्पोरल भागातून ECT दिला जातो, तर काही वेळेस दोन्ही टेम्पोरल भागातून ECT दिला जातो. जर एकाच टेम्पोरल भागातून ECT दिला तर युनिलॅटरल ECT म्हटलं जातं आणि जर दोन्ही भागातून ECT दिला तर त्याला बायलॅटरल ECT असे म्हणतात. हे दोन्ही प्रकार मॉडिफाईड ECTचे आहेत. ओके, ECTमध्ये
विद्युत शॉक चालू असताना पेशंटच्या व्हायटल सायन्समधील बदलाचे निरीक्षण बारकाईने स्टाफने करावे. पेशंटला काही दुखापत होत नाही का याची काळजी तिने घ्यावयास हवी. काही विपरीत परिणाम आढळल्यास त्वरित डॉक्टरांना कळवावे. डॉक्टरांच्या आदेशानुसार थॉयपेडल सोडियम 3 ते 5 ग्राम द्यावे. जर गरज पडली तर ऑक्सिजन तयार असावे आणि ते लावायस तयारी ठेवावी. सामान्य सलाईन तसेच 24% सोडियम बायकार्बोनेटही तयार असावे. ECT झाल्यास सर्व साहित्य परत स्वच्छ करून जागच्या जागी ठेवण्यात यावे. म्हणजे सर्व साहित्य स्टराईल करून जागच्या जागी ठेवण्यात यावे. तर हे झालं ECT चालू असताना नर्सचा रोल काय असतो. त्यानंतर पोस्ट केअर म्हणजेच ECT झाल्यानंतर पोस्ट केअरमध्ये नर्सचा रोल काय असतो. पेशंटला परत रूममध्ये शिफ्ट करावे. म्हणजे ECT रूममध्ये आपण प्री केअर आणि इंटर केअरच्या वेळेस पेशंटला शिफ्ट करतो. आणि काही वेळेस ज्या ठिकाणी पेशंट आहे त्याच ठिकाणी तयारी करून देखीलही ECT दिला जातो. ओके. तर पोस्ट केअरमध्ये फर्स्ट पॉईंट आहे, त्याला रूममध्ये परत शिफ्ट करावे त्याच्या बेडवर. नंतर परत व्हायटल सायन्स चेक करावे आणि त्यांची नोंद करावी. म्हणजेच प्री, इंटर आणि पोस्ट या तिन्ही कंडिशन्समध्ये व्हायटल सायन्स करून या ठिकाणी डेट अँड टाईमसोबत त्याची नोंद केली जाते, जे डॉक्टर्स नंतर केस पेपर पाहताना पाहतात. नंतर त्यांना विश्रांती द्यावी. पेशंटला सर्व गोष्टींची पूर्तता करावी. त्यांचे कपडे बदलावेत आणि सुलभ वातावरण निर्मिती करून द्यावी. पेशंटला ECTमुळे काही साईड इफेक्ट येत नाही ना. म्हणजे आपण जे मेमरी लॉस किंवा झटके किंवा मग इलेक्ट्रोलाइट्सच्या ठिकाणी काही जखमा हे झालेत की नाही याचे बारकाईने निरीक्षण करावे आणि तसे काही आढळल्यास त्वरित डॉक्टरांना कळवावे. ECTचे काही वेळानंतर चांगलेच परिणाम हमखास पाहावयास मिळतात. काय सुधारणा झाली ते देखील लक्षात घ्यावे. केस पेपरवर ECT दिल्याची डेट अँड टाईम म्हणजेच नोंद तसेच डॉक्टरांच्या सह्या इत्यादी झाल्याचं कन्फर्म करावे. या अशा प्रकारे पोस्ट केअर ECTमध्ये केली जाते. ओके.